रस्त्यावर किंवा सिग्नलवर भिक्षा मागणारे अनेक लोक आपण दररोज पाहतो। काहींच्या मागे गरिबी, आजारपण किंवा निवाऱ्याचा अभाव असतो, तर काहींना जबरदस्तीने या चक्रात ढकललं जातं। या समस्येला थांबवण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने भिक्षा प्रतिबंध शाखा कार्यरत केली आहे। ही शाखा भिक्षावृत्ती प्रतिबंध कायदा 1959 अंतर्गत काम करते। उद्देश अगदी स्पष्ट आहे, रस्त्यावरची भिक्षावृत्ती थांबवणे, गरजू व्यक्तींना तातडीने सुरक्षित आश्रय देणे आणि त्यांना पुनर्वसन करणे। याचे उद्देश अगदी स्पष्ट आहेत। रस्त्यावरची भिक्षावृत्ती थांबवणे, गरजू व्यक्तींना तातडीने सुरक्षित आश्रय देणे, त्यांचं पुनर्वसन करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे। भिक्षा प्रतिबंध शाखेचं काम काय आहे? भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना तात्पुरतं तारण शिबिरात नेणं, वैद्यकीय तपासणी, अन्न, कपडे, औषधोपचार यांची सोय करणं, त्यानंतर त्यांना पुनर्वसन गृहात ठेवून शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराची संधी देणं, लहान मुलांना बाल संगोपन केंद्रात प्रवेश देऊन शिक्षणाची हमी देणं। यामध्ये फक्त भिक्षा थांबवणं हेच नाही, तर त्या व्यक्तीला नवीन आयुष्य देणं हाच खरा उद्देश आहे। प्रशासन, पोलीस, समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग अशा अनेक यंत्रणा मिळून ही शाखा चालवतात। सरकारकडून कौशल्य विकास शिबिरे, लघु उद्योग प्रशिक्षण, छोट्या व्यवसायांसाठी मदत अशा योजना देखील राबवल्या जातात, जेणेकरून एकदा पुनर्वसन झाल्यानंतर त्या व्यक्तींना पुन्हा रस्त्यावर यावं लागू नये। ही योजना यशस्वी व्हावी यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे। रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्यांना थेट पैसे देण्यापेक्षा त्यांना अधिकृत पुनर्वसन केंद्राची माहिती द्या, हेल्पलाईनवर कळवा। लक्षात ठेवा, भिक्षा देणं ही सहानुभूती नाही, तर समस्या वाढवण्याचं कारण ठरू शकतं। सरकारची भिक्षा प्रतिबंध शाखा या लोकांना नवजीवन देण्यासाठीच आहे। म्हणूनच मदत करायची असेल तर योग्य मार्गाने करा, जेणेकरून कुणाचं भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकेल।